वहिनी येऊ का? अरे वहिनी वहिनी मी जाऊन आल्या. एक आनंदाची बातमी आहे. शकू आणि ओम तयार झाले स्थळ बघायला. आता आपण लवकरच बघण्याचा कार्यक्रम ठरवू. हो चालेल ना. ओमचं सगळं चांगलं होते देवा. होणार सुमन, आपल्या ओमचं सगळं चांगलं होणार. आता तू मुलगी बघायला तयार झालाय ना, लवकरच लग्नासाठीही तयार होईल. बरं वहिनी येते आम्ही. नाही नाही थांबा थांबा, तोंड गोड करा. हो अहो भाऊजी. बरं वहिनी येते आम्ही. हो. काय झालं भाऊजी? हा काही नाही. कधी वाटलं नव्हतं की ओम साठी स्थळ पाहण्याची वेळ आपल्यावर येईल. आता जे आहे ते आहे. आपल्या स्वीटूचं कसं सगळं ठीक चाललंय ना, मग आपण ओमच्या भविष्याचा नको का विचार करायला? तो पण आपलाच आहे ना. खरंच आहे म्हणा, पण काय विचार केला होता आणि काय. तू म्हणते ते बरोबर आहे. ते झालं ते झालं. आता आपण ओमच्या सुखाचा विचार करायला हवा. भाऊजी बघाच तुम्ही, एकदा आपल्या ओमचं लग्न झालं ना, तो आपल्या स्वीटू सारखाच खुश राहील. देवा माझ्या ओमचं सगळं नीट होऊ दे बाबा. आता मी सांगेन ते आणि तसंच वागायचं. या घरातून तुझी सुटका नाही. काय झालं? काय तुला लागलं का? बघू बघू मला. नाही काय नाही. थांब थांब एक मिनिट, पुढे जाऊयात. अरे बघू. ठीक आहे. नाही काही नाही बघू झालं मला ना. बघू. दाखव. उतर हळू सावकाश. बघू मला किती लागलंय. स्वीटू हे काय आहे? तू का ऐकत राहिलीस इतके दिवस? अजिबात नाही. माझी जुनी स्वीटू हे सहन नाही करणार. अगदी नवऱ्याने काही केलं तरी नाही सहन करणार. तू का सहन करत राहिलीस? का नाही सांगितलंस कोणाला? कोणाला सांगणार? मी आहे ना. तू होतास? तू होतास का खरंच? मी ज्या ओमला ओळखते ना, तो अजिबात आसपास नव्हता माझ्या. हळवा लोकांच्या सुखासाठी झटणारा ओम माझ्या आजूबाजूला नव्हता. मी पण शोधत होते त्याला. कोणता ओम होता माहितीये? स्वार्थी, स्वतःला सुखी ठेवणारा, इतरांची अजिबात फिकीर न करणारा ओम होता. मला जेव्हा तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा माझा मित्र नव्हता. माझा मित्र हरवला होता ना. तू कसा माझ्यासाठी योग्य नाहीयेस हे मला दाखवण्यासाठी तू इतकी धडपड करत होतास, इतकं की ते सगळं बघायची माझी मनस्थिती खरंच आहे का हे पण नाही लक्षात आलं तुझ्या. कोणासाठी करत होतास हे सगळं? कोणासाठी? मोहितसाठी? माझ्यासाठी? का स्वतःसाठी? मला एकदा विचारायचंच ना की मी खरंच मोहित बरोबर खुश आहे का? आय एम सॉरी. मी खूप चुकलो स्वीटू. आणि या सगळ्या प्रिटेंड करण्याच्या नादात मी हे विसरूनच गेलो की तू मला किती ओळखतेस. प्रोबेबली तू मला माझ्यापेक्षा जास्ती ओळखतेस स्वीटू. आय प्रॉमिस पुन्हा माझ्याकडनं अशी चूक नाही होणार. मी कधी कधी तुला काही लागलं तरी तिथे असेल आणि तू माझ्याशी बोलू शकतेस. तुला काही हवं ते बोलू शकतेस. ओके? बोल, तुला आता कुठे जायचंय? आईकडे. चला आईकडे जाऊयात मग. चल.
एकच मिनिट, घरी कळवतो. हॅलो. हॅलो काका, स्वीटूला घरी घेऊन येतोय. काय स्वीटूला घेऊन घरी येतोस? आलोच. चल. वहिनी, सुमन, जरा बाहेर या. काय झालं बाबा? अरे स्वीटू घरी येते. स्वीटू दादा, स्वीटू येते. काय अशी अचानक? अरे आठवण आली असेल ना हा, मग? तिला. आणि किती दिवसांनी येते ती. वहिनी ऐका ना, आज आपण सगळं तिच्या आवडीचं करूया. हो करूया ना. ए पुरी भाजी करूया. हा, आणि खीर पण करूया. मी मदत करतो खीर करायला. हा? स्वीटूला ना भाजणीचं थालीपीठ खूप आवडतं. मी ना भाजणीचं थालीपीठ बनवतो. नाही ऐका, सगळं करूया आपण, पण मग त्यासाठी दही पण लागेल ना थालीपीठा बरोबर. ते जरा घेऊन येता. आत्ता जाऊन घेऊन येतो. बहिणी, मी सगळं इथलं आवरून घेते, मग येते मदतीला. आम्ही खीर करायला घेतो. हो येत आहे ना. सुमन, ए सुमन, ए, हे घे. किती वेळ? अगं ते मोहितराव येतील ना, मग त्यांच्यासाठी मिठाई घेऊन आलो. उगाच त्यांच्या आवडीचं काय नसेल तर रुसून बसतील. अरे बाबा, जावायचा हक्क असतो तो. अरे हे स्वीटू आली. अरे अय्या, 100 वर्ष बाळा तुला. वहिनी, पाणी घेऊन ये ना, स्वीटू आली. कशी आहेस बाळा? हा? हो बाजूला व्हा. तिला बसू द्या ना आधी. बस बस. बस बस बस. लांबून आली. बस घे. सासरे सगळे कसे आहेत बाळा? काय ग स्वीटू, दमलेली दिसतेस. ऑफिस मधून परस्पर आलीस की काय? अरे दादा, घर सांभाळून कामावर जायचं म्हणजे दगदग होणारच ना. आणि बाळा, आता तू आली आहेस ना, तर चांगली 4-2 दिवस राहा. लगेच जायची घाई नको करूस. ए स्वीटू, जे काही लाड करून घ्यायचेत ना, ते काकीकडून करून घ्या. सॉलिड बेत केलाय आज. मोहितरावांसाठी मिठाई सुद्धा घेऊन आलोय. या मोहितराव कुठे आहेत? ते नाही आले. खीर झाली असेल ना? हो हो आणते. तू कुठे जाते? मी घेऊन येतो. ए स्वीटू, कसं झालं सगळं व्यवस्थित ना? तू आली सामलं एवढं बरं वाटलं. तुला सांगू काय उत्साह बघ दोघांचा. काय करू आणि काय नको असं झालं. बस. स्वीटू बघ, स्वीटू बघ ना काय बनवलंय तुझ्यासाठी. गुळाची खीर घे. खाऊन घे. गरम गरम घे. काय हे? मी घेतो आवरून. थांब. हो थांबा, मी आवरते. मी पुसून घेते. नको थांब, मी घेते. हाताला काय झालं तुझ्या? काय दाखव. काय ग? हे कसं झालं? काय ग स्वीटू? स्वीटू काय झालं? स्वीटू, एवढं कसं लागलं? ए बाळा, काय रडतेस तू? काय झालं? दाखव. काय झालं सोन्या?
म्हणजे लागलं नाही, हे भाजल्यासारखं दिसतंय. काय झालं राजा? अगं, सांग ना काय झालं. काय? हॅलो मावशी, भाजलंय तिला. किती भाजले, काय सुट. ती गरम भांड उचलायला गेली ती आणि म्हणून इतकं भाजलंय. आणि ते भांड तिथे मुद्दामून ठेवलं होतं. कुठे ठेवलं भांड? मोहितच्या आईने. मावशी, त्या घरात बरंच काही काही होतं गेले काही दिवस, आणि स्वीटूने आपल्याला काहीच सांगितलं नाही. ती एक दिवस ऑफिसला आली नाही. पण मला असं वाटलं की स्वीटू ऑफिसला येत नाही असं होत नाही, ती रजा घेत नाही कधी. म्हणून मी तिकडे गेलो आज. आणि नलू मावशी, मोहितची आई स्वीटूला खूप त्रास देत होती. मोहितच्या आईने स्वीटूचा फोन काढून घेतला. तिला नको नको ते बोलली, तिला कोंडून ठेवलं, तिला कुठेही बाहेर जायला देत नव्हती. आणि ह्या सगळ्यात ना मोहितच्या आईला मोहितची साथ होती. म्हणून मी आज तिथे गेलो आणि स्वीटूला घेऊन आलो. स्वीटू, काय हे? काय शब्द नाही तू आम्हाला बोलली नाहीस? स्वीटू, का नाही सांगितलंस आम्हाला? आम्ही सगळे होतो ना तुझ्या बरोबर. अजून किती त्रास देऊ तुम्हाला मी दादा? मला कळतच नाहीये की माझी अशी काय चूक झाली. मी असं काय कोणाचं वाईट केलंय की मला हे सगळं भोगावं लागतंय? नाही करायचं मग का वागले मोहित? मी सगळं समजून घेऊन करत होते, मी त्यांच्या पद्धतीने करत होते, सगळं सांभाळत होते. पण त्यांनी मला कधी समजूनच नाही घेतलं. आधी माझ्यावर घरातलं सगळं काम टाकलं, मग माझं ऑफिसला जाणं बंद केलं, मग मला कोणाची बोलू दिलं नाही, मला कुठे जाऊ दिलं नाही. मी घरीच होते. मी काय मला आणि त्या मोहितसाठी दुसरी मुलगी बघत होत्या. काय? हो, आणि मोहितची या सगळ्यात त्यांना साथ होती आई. तू घरी आली होतीस ना त्या दिवशी तिकडे? हो, तुला भेटायला तू ऑफिसला गेली होतीस ना? घरीच होते, पण नाही कळलं तू आलीस, कारण त्यांनी मला कोंडून ठेवलं होतं. बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं होतं. काय बोलते? किती सहन करू? तू एकटी नाही आहेस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. संपलं, सगळं संपलं. माझी बायको. मॅम, सगळं संपलं. ओम सरांनी माझ्या बायकोला पळून नेलं. मी त्यांना अडवायला गेलो, मी खूप प्रयत्न केले, गयावया केली, त्यांच्या हातापाया पडलो, तर त्यांनी मला बार मारलं. माझ्या सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर त्यांनी मला तुडवलं. मॅम, हे बघा काय अवस्था केली माझी ओम सरांनी. हे बघा. अरे पण तू स्वीटूला ओम बरोबर जाऊच कसं दिलंस? केलं ना, मी प्रयत्न केला ना. नाही करणार असं कसं? पण काय करणार, शेवटी तुमचाच भाऊ तो. एक मिनिट, माझा भाऊ म्हणू नकोस. ओम जरी माझा भाऊ असला तरी स्वीटू तुझी बायको आहे ना? बरोबर ना, बायको माझीच आहे. आता तुम्ही लग्न लावून दिलं म्हटल्यानंतर निभावावं लागणारच मला ते.
केला मी प्रयत्न, मी अडवलं तर तुमच्या भावानी मला तोडवलं. हे काय? नाही नाही, माझा ओम असं कारण नसताना का मारेल तुला? मॅम बरोबर आहे तुमचं. मलाही असंच वाटलं होतं की ओम सर असं वागणार नाहीत, पण काय, मी गेलो, मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला. मॅम तुम्हाला माहितीये त्या दिवशी मी लग्नाला उभं राहिलो. साळवींच्या इब्रतीचा प्रश्न होता, स्वीटूच्या आयुष्याचा प्रश्न होता. मी स्वतःच्या आयुष्याचा सुद्धा विचार केला नाही आणि लग्नाला उभं राहिलो. मॅम हे सगळं ना मी तुमच्या सांगण्यावरून केलं. तुमच्या सांगण्यावरून मी त्या डब्बीशी लग्न केलं, ज्याचे तुम्ही मला एक पै दिला नाही. तरी मी तुम्ही सांगाल तसं वागत राहिलो, सांगाल ते करत राहिलो. तुमच्या सांगण्यावरून मी स्वीटूला माझ्या घरी घेऊन गेलो आणि आता तुमचा भाऊ माझ्याच बायकोला माझ्याच घरात येऊन मलाच मारून मोटकून पळून घेऊन गेला. काय अर्थ उरला माझ्या लग्नाला सांगा. आता बायकोनी टाकलेला मी, काय अर्थ आहे मला? प्लीज रडू नकोस तू. मिसेस खानविलकर, तुम्ही त्याला काय समजवताय? स्वीटूला समजवायला हवं, ओमला समजवायला हवं. ते दोघं चुकीचे वागलेत. त्याला किती त्रास होतोय बघता ना. एक मिनिट, स्वीटूशी बोलण्याआधी मला ओमशी बोलावं लागेल. ओमशी कशाला? हे बघ, नाण्याला दोन बाजू असतात आणि मला दोन्ही बाजू जाणून घ्यायच्या. रमेश, रमेश, मोहित, रमेश कुठे आहे? ओम काय काय चालवलंय? स्वीटूच्या घरी गेलास आणि असं अचानक तिला उचलून निघून गेलास? तुझी हिंमत झालीच कशी स्वीटूला तिच्या सासरून पळून न्यायची? एक मिनिट, मी तिला पळवून घेऊन नाही आलोय. तिला तिथे त्रास होत होता, तो मला बघवला नाही म्हणून मी. कोण बोललं तुला? स्वीटू स्वतः म्हणाली? नाही. अरे इतक्या टोकाची भूमिका घेतलीसच कशी तू? हे बघ, स्वीटू तिथे कितीही सुखात असली ना तरी ती तुला दुःखातच दिसणार. पण याचा अर्थ असा नाही तू असं वागलं पाहिजेस. नवरा बायकोंमध्ये वाद होतात, पण तू त्यांच्या वादाच्या मध्ये का पडलास? आणि आणि त्या मोहितवर हात उगारलास, तू मारलास त्याला. एक मिनिट मिसेस खानविलकर, ओम तू हे जे काही वागलास ते मलाही आवडलेलं नाही. त्यामुळे उद्याच्या उद्या स्वीटूला घेऊन जायचं आणि तिच्या सासरी परत सोडायचं. आणि एक मिनिट, मोहितच्या आईची माफी मागायचीस. नाही, मी जे तुम्ही, मी जे काही बोलतोय ते एकदा ऐकून घ्या तुम्ही. आई ऐक माझं. एक मिनिट, आता काही बोलू नकोस. तू तुझ्या रूम मध्ये जा आणि फ्रेश हो. खोलीत जा आणि फ्रेश हो का? मी काहीतरी बोलतेय ना त्याच्याशी, काहीतरी सांगते त्याला. ही हॅज टू लिसन टू मी. आणि हे बघ, स्वीटूशी बोलल्याशिवाय मला कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. उद्या सकाळी मी स्वीटूकडे जाईन, तिच्याशी बोलीन आणि मगच काय ते ठरवेन. तू अरे यार, आता काय गरज आहे त्या स्वीटूशी बोलायची? ही बाई पण ना. हे बघ, आणि ऍज इट इज आता स्वीटू आई वडिलांबरोबर आहे म्हणजे काळजीचं काही कारण नाही. ओके, गुड नाईट. मोहित तू मॅडम, मी निघालो, घाबरलोय. मोहित खरंच घाबरलाय आणि ओमचंही वागणं चुकीचं आहे. स्वीटूशी बोलायची काय गरज आहे?